मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। हा माझा संपूर्ण पत्ता आहे। मला भेटण्याची इच्छा असेल तर आपण पूर्वसूचना म्हणून मोबाईल करावा आणि ज्या वेळेला आपण घरून निघाल त्यावेळेला पण मोबाईल करावा। काही कारणाने आपलं मोबाईल आपण रात्री करतात, अगोदर करतात आणि काही कारणास्तव येत नाही, तो मी मोबाईल मान्य करणार नाही, कारण मला कार्य असलं तर मी निघून जाईल। म्हणून आपण घरातून निघतानाच दुसरा फोन अवश्य करावा, कारण तुमची माझी भेट होणं हे अत्यंत गरजेचं आहे। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, बुधवारी कामकाज बंद असते। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। जळगावहून दैनिक देशदूत आणि जळगावहून तरुण भारत या दोघंही वर्तमानपत्रात रोजचं भविष्य माझं येते। वर्तमानपत्र, मासिक, इतर ठिकाणाहून माझे 1,00,000च्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहे। कोणाला पाहण्याची इच्छा असेल तर आपण कार्यालयात अवश्य या। माझे सर्व लेख संग्रहित आहे। वर्तमान प्रसिद्ध झालेले लेख मी मात्र आता संग्रहित ठेवत नाही, कारण आयुष्याची उतार झालेली आहे, 76 वय आहे आणि कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून ते कार्य मी संग्रहित करण्याचं समाप्त केलेलं आहे। आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आपण कालच कवडीचे महत्त्व आणि देवीचे महत्त्व आपण सांगितले, तोच भाग आपण आज पुढे घेणार आहोत। कवडीचं महत्त्व अधिक सांगा म्हणून मला अनेक फोन आज आले। आज इतके फोन आले की मी आश्चर्यचकित झालो। कवडीचं महत्त्व आम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलं नाही, कुठेही वाचण्यात आलेलं नाही, कोणीही माहिती दिलेली नाही, असे सर्वांचे सूर होते आणि तुम्ही ती अनमोल माहिती आम्हाला दिली म्हणून धन्यवादही पुष्कळांनी दिले। आणि याविषयी अधिक काही तुम्ही सांगू शकत असाल तर सांगा। आपल्या सदिच्छा नेहमी माझ्या पाठीशी असतात आणि अभ्यासी वृत्ती असल्या कारणाने कवडीचं महत्त्व जर आपण हा एकच विषय घेतला तर 1 महिना पण अपूर्ण पडेल मला, इतकं आपण याच्याबद्दल संशोधन करू शकतो, माहिती मिळवू शकतो आणि मी तुम्हाला सांगू शकतो। कारण कवडीचं महत्त्व फार मोठं आहे, धार्मिक दृष्ट्या आहे, सांस्कृतिक दृष्ट्या आहे, शोभिवंतच्या दृष्टिकोनातूनही आहे, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आहे आणि औषधाच्या माध्यमातून पण कवडीचं महत्त्व आहे, शंखाचं महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीत कवडीचे आणि शंखाचे महत्त्वाचा विचार आपण घेतो आहोत। यापूर्वीचे व्हिडिओतून आपण बघितले, भारतीय संस्कृतीत देवींना अनन्यसाधारण जसे महत्त्व आहे तसे प्रत्यक्ष देवींना त्यांच्यासोबत देवतांना सुद्धा कवडीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। रेणुका माता, तुळजाभवानी माता, सप्तशृंगी माता, म्हाळसा माता, मातंगी माता या जशा आहे माहिती, त्याचप्रमाणे खंडेराव आपण बघितले, मल्हारी मार्तंड बघितले। हे देव आणि देवतांना आपण कवडीचे महत्त्व आपल्यालाही माहीत आहे। निसर्गाचा हा एक चमत्कार आहे आणि कवडीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याचप्रमाणे आपल्याला कवडीचा आकार हा माय अंगाचा म्हणजे योनीचा आकार आहे। हा निसर्गतः तयार झालेला आहे, लक्षात घ्या, कृत्रिम नाही। शंखाचा आकार पण लिंग स्वरूपात निसर्गाने तयार केलेला आहे,
म्हणजे भारतीय संस्कृती आपण पाहिली तर निसर्गाच्या किती संबंधित आहे, निसर्गाच्या किती जवळ आहे, निसर्गाचा विचार करून कशी भारतीय संस्कृती तयार झालेली आहे हे लक्षात घ्या. इतर सर्व संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वामध्ये काय श्रेष्ठ आहे ती ह्याच बाबतीत, कारण ती जीवनाच्या निगडीत आहे. कृत्रिमता त्याच्यात नाही आहे, संशोधन वृत्ती आहे त्यामध्ये. अनेक धर्मामध्ये आमचंच फक्त ऐका, त्याच्याबद्दल विचार करू नका अशी बंधनं असतात. परंतु भारतीय संस्कृतीत आपण जर ही पाहिली तर तुम्ही खुल्या दिनाने विचार करा, खुल्या दिनाने त्याची चिकित्सा करा, त्याचा मागोवा घ्या, इतिहास घ्या, पुढचं भविष्य घ्या, वर्तमान घ्या. तुमच्या बुद्धीला जे पटेल तिथपावतर संशोधन करा. अशी मोकळीक फक्त हिंदू संस्कृती देते, भारतीय संस्कृती देते. इतर संस्कृतीमध्ये हा नियम नाही आणि असे मोकळीकपणा पण नाही. जे आहे ते खरं आहे असं आहे, पण हा हट्टीपणा भारतीय संस्कृतीत सर्वसाधारणपणे हिंदू संस्कृतीत नाही. म्हणूनच यामध्ये पुष्कळसे लोक संशोधन करताना देवी देवताबद्दल टीका करतात, संस्कृतीबद्दल टीका करतात. ते वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे. संशोधनातून नवीन काहीतरी आपल्याला माहिती पडते हे लक्षात घ्या. म्हणून संशोधनाला विरोध करू नका, कारण संशोधन हे चांगल्यासाठी येते. संशोधन आहे म्हणून औषधी निर्माण येते, संशोधन आहे म्हणून मोबाईल निर्माण झाला, संशोधन आहे म्हणून पेनिसिलिन निर्माण झाला, संशोधन आहे म्हणून हार्टचे ऑपरेशन निर्माण झाले, संशोधन आहे म्हणून मोबाईल निर्माण झाला, दूरध्वनी यंत्र निर्माण झालं. हे संशोधन आहे म्हणून पारंपरिकरित्या चाललं असतं तर आपल्याला हा सुखाचा ठेवा, विज्ञानाचा ठेवासुद्धा मिळाला नसता. ज्योतिषशास्त्राची सुद्धा मान्यता आहे की संशोधन करा. असं असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शंखाचा आकार हा लिंग स्वरूपात आहे आणि कवडीचा आकार हा योनी स्वरूपात तयार झालेला आहे. म्हणूनच भारतीय संस्कृती ही सर्व जगात श्रेष्ठ मानली जाते, कारण मुळातच भारतीय संस्कृती ही निसर्गाच्या जवळीक आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी आहे. राजस्थानात पूर्वी विवाह मंडपात लोमत्या कवडीच्या माळा असायच्या शोभिवंतसाठी. वर वधूच्या हातात जे कंकट बांधले जात असे त्यात आपल्याकडे सुपारी बांधली जाते, पण त्या ठिकाणी राजस्थानात वर वधूच्या कंकणात सुपारीऐवजी कवडी ठेवली जात होती आणि आजही काही ठिकाणी ठेवली जाते. कंकण सोडवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात जसा आहे तसा ओरिसा प्रांतात पण आहे. वधूच्या हातामध्ये एक कवडी ठेवली जाते, वधू ती कवडी घट्ट धरून ठेवते आणि मग वर आहे तो ती सोडवण्याचा प्रयत्न करतो. असा हा गमती जमतीचा मांडवामध्ये विधी चालतो. किती सुंदर खेळीमेळीचं वातावरण निर्माण होते पहा याच्यामध्ये. असं असताना भारतीय संस्कृतीचे अध्ययन केले असताना आपणास असे आढळून येते की कवडी व त्यासोबत शंखाला पूजनात सुद्धा महत्त्व दिलेले आहे. परंतु आज कवडी मागे पडलेली आणि शंखच पुढे झालेला आहे. त्याबरोबर पूजनात कवडी पण ठेवली जावी, परंतु कवडी ठेवलं जात असताना मात्र कवडीचे अनेक प्रकार आहेत, ते शुद्ध स्वरूपात असलेले पाहिजे. कारण काही कवड्या ह्या मर्तिकावर फेकल्या जात असतात, स्मशानभूमीच्या असतात. म्हणून जो जाणकार ज्योतिषी आहे त्यांच्या मार्फतच आपल्याला देवघरात कवडी ठेवायची असेल तर तीच ठेवावी. असो, शंखाला पूजनात सुद्धा मान दिला जातो आणि शंखसुद्धा मात्र शंख हा जाणकार ज्योतिषाला विचारूनच ठेवा. आजही आपण पाहिलं तर एकीकडे धनसंपदा, सोने चांदीची पूजा नवरात्रात, दसऱ्यात, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनात केली जात असताना त्याचबरोबर कवडी आणि शंखाचे पूजन केले जात होते आणि आजही करतात. त्यास लक्ष्मी कवडी असे म्हटले जाते आणि विष्णू शंख असे संबोधले जाते. किती सुंदर शब्द आहे हा. अनेक जाती समूहात नवरीला कवडी प्रदान केली जाते, आजही केली जाते. ही संतान उत्पत्तीसाठी असते आणि नवरदेवास शंख प्रदान केला जातो, तो वंशवाढीसाठी असतो. पहा किती सुंदर मेळ बसवलेला आहे. आता ही अंधश्रद्धा मुळीच नाही, कारण आपण आज भारतीय वैद्यकशास्त्रात बघितले तर कवडी आणि शंख हे औषधी उपयोगात घेतात आणि ते प्रामुख्याने संधिवातासारखी दुखणी दूर करतात, हाडाची दुखणी दूर करतात, मेंदू प्रगल्भ करतात, संतानदायी आहे, हार्मोन्स वाढवले जातात, स्त्रियांचे हार्मोन्स वाढवले जातात. स्त्रियांचे मासिक पाळीचे विकार असले, गर्भविकार असले, मासिक पाळी नियमित असली, गर्भपात होत असले किंवा गर्भ थांबत नसला तर त्यांना आपल्याला शंखाचं पूजन करायला सांगितलं आहे. आणि ज्या पुरुषामध्ये हार्मोनची कमतरता आहे, उत्साह नाही, संसार करण्यामध्ये त्यांना आनंद येत नाही, ते नैराश्याच्या भावनेत जातात, व हार्मोन्स उत्थानासाठी त्यांना कवडीचं पूजन सांगितलं गेलेलं आहे. हे कसं करायचं आपण ते बघणार आहोतच. पुरुषामध्ये SY हे 2 प्रकारचे गुण असतात आणि सूत्र असतात आणि स्त्रियांमध्ये XX गुण असतात.
ज्यावेळेला एक्स आणि वाय एकत्र होतात तेव्हा पुरुषाचा जन्म होतो आणि दोघी एक्स झाले तर त्यामध्ये स्त्रियांचा जन्म होतो. वर्तमान ह्या बाबतीत मी एक अजूनही लवकरच व्हिडिओ सादर करणार आहे, कारण वर्तमानमध्ये हार्मोनचे प्रकार किती बदलत चालले आहे त्याचे गंभीर प्रकार विज्ञानसुद्धा घेत नाही आहे, संस्कृतीसुद्धा घेत नाही, भारतीय संस्कृतीसुद्धा घेत नाही आहे आणि सरकारला तर याचं काहीच पडलेलं नाही आहे. सरकार फक्त टॅक्स गोळा करण्यातच आहे आणि लोकांना लुटण्यातच आहे आणि आपली खुर्ची पाहण्यातच आहे. म्हणून याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ मी जारी करणार आहे, तो आपण बघणारच आहोत. पुरुषांनी काय करायचं ते आपण बघणार आहोत. यासाठी पुरुषांनी शंख पाण्यात टाकून तेच पाणी प्यावे आणि स्त्रियांनी कवडी टाकून ते पाणी प्यावे. नामवंत वैद्याच्या सल्ल्याने शंख कवडी भस्माचा उपयोग आपण करावा. विवाहप्रसंगी जीवन संयोगनी वंशवृद्धीसाठी सौभाग्यासाठी दात्रीसाठी शंख कवडी वधूवरास दिले जातात. वर वधू विवाह पश्चात वराच्या घरी येतात तर वर वधू त्यांचे रूममध्ये जातात. त्यापूर्वी आजोबा आजीचे नमस्कार करीत असताना त्यावेळेस आजोबा आजी शंख वाजवितात किंवा त्यांना शंख दर्शन देतात. आजी ह्या वर वधूच्या कानाजवळ आपल्या दोघेही हातामध्ये काही कवड्या घेतात आणि असा खुळखुळ 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 करत त्यांच्या कानामध्ये ती संवाद तो नाद त्यांना देतात आणि ह्या कवडीचा आनंद त्यांच्यामध्ये मधुर आवाजात करीत असताना वर वधू जे प्रथम सुहागराग निर्माण करतात त्याच्यामध्ये अलौकिक आनंदाची प्राप्ती होते. हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध करून घ्यावं. काही समाजामध्ये सुहाग रात्रीची खोली कवडींनी सजवली जाते. पूर्वी लग्न जुळते की नाही हे पाहण्यासाठी 7 कवडी मुलीच्या हातात दिल्या जात होत्या. ते दान टाकायचे म्हणजे अशा जमिनीवर टाकायचे आणि जमिनीवर टाकल्याचे जे सुलट जेवढे पडतील तेवढे होकार, उलट पडले तर मग नकार. तसेच पुरुषांनी पण 7 कवडी दान टाकायचे म्हणजे जमिनीवर टाकायचे आणि जेवढे सुलट पडतील तेवढा मुलाचा होकार आणि उलट पडली तर तेवढा नकार आणि मग दोघांची सुलटेची संख्या एकत्र करायची आणि ती संख्या जर जास्त आली तर ते विवाह जमतो असं त्या काळी पाहिलं जात होतं, पूर्वीच्या काळी, प्राचीन काळी. आता जसं गुणमिलन करतो आपण, पण गुणमिलन हे खोटं आहे, असत्य आहे. कुंडली मिलन करायला पाहिजे, कुंडली मिलन करूनच विवाह करावा असं माझं नेहमी सांगत असते. पण त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला ह्या कवडीचा उपयोग घेतला जात होता. शिवपार्वतीचा जो सारीपाठचा खेळ चालला होता तो कवड्यांचाच तिथे वापर केला जात होता, हे लक्षात घ्या. जेजुरीचा देव खंडोबा शिवशंकराचे रूप आहे. म्हाळसा पार्वती इतिहास संशोधनाने केले तर आजहीला जेजुरीला जाऊन बघितले की कवडी शंखाचे महत्त्व किती आहे हे आपल्याला दिसून येते. ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील 2 आणि 7 भाव 7 विवाहाचे ह्या स्थानात कवडीचे महत्त्व दिलेले आहे आणि 10 आणि 11 ह्या भावस्थानात शंख मालक आहे आणि नशीब, दैव, घराणे, लाभ ही स्थानं या ज्योतिषशास्त्रात मानली जातात. असं असताना हे सर्व जर कुंडलीत कशा प्रकारे आहे हे आपल्याला बघण्यासाठी योग्य कुंडलीत तयार करणं आवश्यक आहे. वर्तमान स्थितीत कॅम्प्युटरच्या मार्फत ज्या कुंडल्या असतात त्या असत्य असतात. त्याच्यात भरलं असेल त्या कॅम्प्युटरच्या डब्यामध्ये तेच बाहेर येते, बाकी काही येत नाहीत आणि कॅम्प्युटरला स्वतःला ज्योतिषशास्त्राचा, विवाहाचा, संततीचा, आरोग्याचा कुठलाही अनुभव नाही, तो काय सांगणार. म्हणून कॅम्प्युटरच्या कुंडल्या ह्या खोट्या, असत्य असतात. ह्या खऱ्या कुंडल्या जर करणाऱ्या असेल तर जाणकार ज्योतिषाला हवा असतो. असं असताना राजस्थान, आसाम, ओरिसा, बंगाल, सौराष्ट्राचा काही भाग आहे, या भागात विवाह लवकर जमण्याचे साठी कवडी शंखाचे पूजन करण्याचा विधी सांगितलेला आहे आणि विधी आम्ही पाहिलेला आहे. मी, माझी स्वर्गीय पत्नी सौ निर्मला बी बोरकर आम्ही दौऱ्यावर एकत्र हिंडत असताना माझ्या पत्नीला अगदी ज्योतिषशास्त्राचा जो त्यांचा अगाध अभ्यास होता, प्रकांड पंडितीचा अभ्यास होत असतात, ते हे संशोधन करत होते आणि अशा संशोधनात तिला आढळून आलं होतं की ह्या लोकांमध्ये मुलीला जर विवाहाला अडथळा आला, मुलाला जर विवाहाला अडथळा तर ते तिथे काय परंपरा आहे हे पाहण्याचा तिचा होता आणि ते संशोधन तिने केलेले होते आणि आम्हाला ते बघायला मिळालेलं आहे. हा दुर्मिळ आणि कोणालाही माहीत नसलेला हा विधी आम्ही तुम्हाला प्रथमच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांच्या स्मृती प्रित्यर्थ मी हे तुम्हाला सांगत आहे. असो, आता ह्याबद्दल तुम्ही अगदी शांततेने विचार करा आणि शांततेने हा व्हिडिओ बघा. ज्यांचा जन्म ज्या वारात झालेला आहे त्याच्या आदले वारास हा विधी सुरू करावायचा आहे. म्हणजे ज्यांचा जन्म उदाहरणार्थ रविवारी झाला आहे तर शनिवारी त्यांनी उपासना सुरू करायची. एखाद्या वेळेस कोणाचा बुधवारी जन्म झालेला आहे त्यांनी मंगळवारी उपासना करायची.
मुलींनी शंखाची पूजा करायची आणि मुलांनी कवडीची पूजा करायची. पूजनाची वेळ आपल्या सवडीनुसार आहे. पूजन कार्यकाळ हा 7 सप्ताहाचा आहे. म्हणजे 7 रविवारी सुरू केलं तर 7 रविवार पूजन आपल्याला करायचं आहे. बुधवारी तुम्ही पूजनाला सुरुवात केली तर 7 बुधवार करायचं आहे. रविवारी पूजन केलं तर 7 रविवार, बुधवारी पूजन केलं तर 7 बुधवार. लाल एक चौरंग घ्या, लाकडी पाट घ्या, त्यावर लाल वस्त्र पसरवा, त्यावर तुरीची डाळ मुठभर ठेवा, त्यावर सुपारी एवढे तांदूळ कुंकुम लावून टाका. त्यावर मुलांनी कवडी ठेवा आणि मुलींनी शंख ठेवा. शंख हा ठेवत असताना आपल्याला शंख जो मोठा निमुळता ते टोक आहे ते आपल्याकडे घ्या आणि मोठा जो गोलाचा भाग आहे तो पुढे घ्या. कवडीचा भाग येत असताना मोठा भाग हा आपल्याकडे ठेवा आणि लहान भाग पुढे ठेवा. असं असताना या ठिकाणी आपल्याला फुले, अगरबत्ती कुठलीही चालेल, दिवा गाईच्या तुपाचा 2 वातीचा लावा. प्रसाद मात्र बुंदीच्या लाडूचा नित्य प्रसाद तोच ठेवा. मंत्रजाप मी तुम्हाला सांगत आहे, हा 2दा सांगेल, तुम्ही लिहून घ्या. आणि तुम्हाला काही अडथळा काही आला तर पुनश्च व्हिडिओ बघा. तुमच्याजवळ व्हिडिओ बघण्याची सोय आहेच. यासाठी मला विनाकारण तुम्ही मोबाईल करू नका. प्रसाद बुंदीचा आपल्याला ठेवायचा आहे. मंत्र आहे ओम शिव पार्वतेय श्री ओम खंडेराव माळसाबाई मनोमिलन मन इच्छा सफलताय शुभम भवतु शुभमंगले सावधाननेय. मंत्र पुन्हा ऐकून घ्या. ओम शिव पार्वतेय श्री ओम खंडेराव माळसाबाई मनोमिलन मन इच्छा सफलताय शुभम भवतु शुभमंगले सावधानयेय. हा 7 वेळा आपल्याला मंत्रजाप करायचा आहे. पूजन सकाळी आणि सूर्यास्ताच्या आत करायचं आहे. आणि 7 वार झाल्यावर कवडी, शंख, सर्व जे साहित्य जमा झालेलं असेल ते मात्र पाण्यात विसर्जनात टाकायचं आहे. मग ते नदीमध्ये टाका, तलावात टाका, विहिरीत टाका, जिथे पाणी असेल तिथे धरणात टाका, पण पाण्यामध्येच टाका. कोरड्या विहिरीत टाकू नका. कोरड्या विहिरीत टाकायचं असेल तर बहुतांशी तुम्ही टाकू नका हाच आहे. नाईलाज असला तर थोडंसं पाणी टाकून त्याच्यात विसर्जन करावं, पण हा प्रयोग मुख्यतः करू नका. पाणी सर्वदूर आहेच. जो बुंदीचा लाडू तो प्रसाद तुम्ही खा आहे, तो बुंदीचा लाडू आपण पहिले सर्वांना द्यायचा आणि जे पूजा करताय तो उरलेला प्रसाद मग पूजेकरांनी, मुलींनी किंवा मुलांनी तो ग्रहण करायचा आहे. आता मी काल बोललेलो होतो की शंख आणि कवडी जी खरी कशी ओळखावी याच्याविषयी मी पुढच्या भागात सांगणारच आहे. आता व्हिडिओ हा लांबत चालला आहे म्हणून आपण पुढच्या भागात ते घेणार आहोत. खरी कवडी कशी ओळखावी, शंख कसा ओळखावा, कारण 99% याच्यात खोटेपणा आलेला आहे. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. माझे व्हिडिओ, माझे विचार तुम्हाला आवडत असतील तर इतरांना शेअर करा. त्यांना पण पुण्याचा लाभ होईल, आपल्याला पण पुण्याचा लाभ होईल, मला समाधान होईल. मी हे सर्व कार्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मी तुम्हाला करत आहे. त्यांची आठवण, त्यांचे स्मरण ह्या निमित्ताने नित्य रोज व्हावी हाच या कार्याचा हेतू आणि आपल्याला मार्गदर्शनाचा हेतू आहे. अधिकाधिकांना च्या समस्या दूर व्हाव्या अशी तिची पण इच्छा होती आणि माझी पण इच्छा आजही आहे. आणि तिने माझ्याकडनं वचन घेतलेलं असल्याकारणाने वास्तविक मी हे कार्य बंद करण्याच्या स्थितीत होतो, परंतु तिचे वचन मला तिने बांधून ठेवलेलं असल्याकारणाने मी हे कार्य सुरू ठेवलेलं आहे. 1 तारखेला तिचे 13 महिन्याचं श्राद्ध आम्ही मातृगयाला पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर 16 महिन्यापासून श्राद्ध चालत असते आणि 16 नंतर मुक्तिविधी जो असतो तो आम्ही माता कामाख्या देवी आसाम गुवाहाटी येथे लावणार आहोत. मुक्तिविधी हा सर्वांनी करायचा असतो असं आहे. असो, यांना काही माहिती हवी असेल, यांना मला भेटायचं असेल, त्यांनी मला भेटू शकतात. व्हॉट्सअपद्वारे पण, मोबाईलद्वारे पण मी मार्गदर्शन करीत असतो. जन्मकुंडली ज्या वेळेला माझ्याकडे येतात, जुन्या जाणत्या आणून देतात, त्या बहुसंख्य असत्य असतात. जन्माक्षर किंवा जन्मांक त्यावर लिहिलेलं असते, त्या पूर्ण नसतात. कॅम्प्युटरच्या कुंडल्या ह्या असत्यच असतात, हे 100% आहे. कॅम्प्युटरला स्वतःचा अनुभव नाही, त्याने विवाह केला नाही, त्याला संतती झाली नाही, त्याला समस्या नाही,
कुठलंही त्याला ज्ञान नाही, त्याच्यात जे भरलं असेल तेच बाहेर येते, याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. फक्त त्याच्यामध्ये जो कुंडलीचा चौकोन येतो तोच खरा असतो, बाकीचं प्रिडिक्शन हे काही खरं तितकंसं खरं नसते. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांना अभिवादन करूया. ह्या कार्याचा विषय आपण जो घेतला तो कवडीचा अत्यंत महत्त्वाचा आहे. या कवडीबाबत मला पुष्कळांचे विचार आले, पुष्कळांनी माझ्याशी मनोगत केलं. काहींनी तर माझ्याकडे एक 91 वर्षाचे जे गृहस्थ आहे कलकत्त्याचे, स्वामीनाथन त्यांचं नाव आहे, त्यांनी मागे मला फोन केलेला होता. हा जो फोटो तुम्ही मागे पाहता आहे त्यांनी तो फोटो पाहिलेला होता. ते त्यावेळेला 90 वर्षाचे होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझी पत्नी ही 85 वर्षाची, मी 90 वर्षाचा आहे, पण आम्ही कधीही फोटो काढला नाही. पण तुम्ही पत्नीला अभिवादन रोज करता आणि पत्नीचा एवढा मोठा फोटो मी कधी कोणाकडे पाहिला नाही, तर आम्ही आता सकाळी जातो आणि आम्ही दोघांचे फोटो काढून घेतो. खरोखरच आपण जर आपण बघायचं असेल पती पत्नीमध्ये, तर पती हा जसा स्त्रीचं दैवत आहे तसंच पतीचा दैवत देवी ही पत्नीच आहे, असं मी स्वतः मानतो. आपणही म्हणा. हे सख्य, हे नातंच खरं आहे, बाकीची सर्व नातं खोटी आहे. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करतो.